भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म या ग्रंथाच्या मुख्य विषयापर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि तो विषय आहे निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे। हा विषय लक्षात घेण्यापूर्वी आपल्याला इतर काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे। पहिली गोष्ट अशी आहे आणि प्रश्न आहे तो की कुठलाही मनुष्य एखाद्या धर्माला का मानतो किंवा एखाद्या आपण धर्माचा आहोत एखाद्या धर्माचा का बनतो या गोष्टीचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे। मनुष्य धर्माला का मानतो किंवा कोणता मनुष्य एखाद्या धर्माचा आहे असं का म्हणतो असं का समजतो। आपल्याला असं पाहायला मिळेल की या प्रश्नाचा विचार कधीच कोणी करत नाही, कधीच। का करत नाही? आपण अमुक अमुक धर्माचे आहोत असं मानतात, खूप लोक मानतात। धर्माची कुठली ना कुठली बांधिलकी स्वीकारतात लोक, पण आपण त्या धर्माचे का आहोत याचा विचार किती लोक करतात? बौद्धांच्या पुरतं बोलायचं म्हटलं तर किती बौद्ध हा विचार करतात की मी बौद्ध का आहे, मला काय गरज आहे त्या धर्माला मानण्याची किंवा तो धर्म घेण्याची किंवा त्या धर्माचा आहे असं समजण्याची काय गरज आहे। ही एक गोष्ट इतकी भयंकर आहे पहा जी माणसाच्या बौद्धिक गुलामगिरीचा निर्देश करते। बुद्धी आपल्याजवळ आहे, मन आपल्याजवळ आहे, काय करायचं काय नाही ठरवण्याची ताकद आपल्याजवळ आहे, ती आपली प्रवृत्ती आहे, आपल्या वागण्याचा हा तो प्रकार आहे की मनात येतं, मनाने ठरवतं, काही आपण करायचं नक्की करतो तेव्हा एखादी गोष्ट करतो। हे माणसाचं स्वातंत्र्य आहे, बुद्धीचं स्वातंत्र्य आहे। मग हे स्वातंत्र्य मनुष्य या बाबतीमध्ये का वापरत नाही की मी अमुक अमुक धर्माचा का आहे, कशासाठी आहे? जर बुद्धी अशा प्रकारे काम करते तर धर्माच्या बाबतीतही त्याच पद्धतीनं बुद्धीचं काम झालं पाहिजे ना? का लोक विचार करत नाहीत? लोक याचा विचार करत नाहीत याचं उत्तर फक्त बुद्धानं दिलेलं आहे आणि ते म्हणजे ते मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या गुलाम आहेत। बुद्धानं मोठा शब्द वापरला, अज्ञानी आहेत। आणि त्या अज्ञानामध्ये फार मोठा वाटा गुलामगिरीचा असतो। मनुष्य बुद्धीनं गुलाम होतो। असं किती लोकांना वाटतं की आपण बुद्धीनं गुलाम नाही म्हणून? म्हणणारे पुष्कळ लोक म्हणतात मी माझ्या मनाचा मालक, मी माझ्या मनाचा राजा, मला जे वाटेल ते मी करेल, मी काही कोणाचं ऐकणार नाही म्हणतात। पण हे फक्त तेवढ्या व्यवहारापुरतंच, वरवरचं। मनात तोही बुद्धीनं गुलाम असतो। भारतातला प्रत्येक मनुष्य बौद्धिक गुलाम आहे, मेजॉरिटी। का तर तो हा विचारच करत नाही की मी एखाद्या गोष्टीला का मानतो, विशेष करून धर्माला का मानतो, धर्माला का चिकटून राहतो। म्हणजे माणसाच्या गुलामगिरीची सुरुवात इथपासून होते। किती बौद्धांना असं वाटतं, ते विचार करतात की मी बौद्ध का आहे, मी त्या बुद्ध धर्माला का मानतो? किती लोक विचार करतात? आपल्या पाण्यात आहेत, आपण स्वतः तो विचार करतो नाही करत। ज्या अर्थी आपण विचार करत नाही ते बरोबर आहे की चूक आहे, खरं आहे की खोटं आहे,
आपल्या फायद्याचं आहे की नाही, हे जोपर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, विचार करत नाही तसा, तोपर्यंत आपण आपल्या बुद्धीचा स्वतंत्रपणे वापर करत नाही. कुठल्या तरी प्रभावाखाली, कुठल्या तरी सवयीमुळं, कुठल्या तरी बाहेरच्या दबावामुळं आपण हा विचार करत नाही. मग बाहेरचा दबाव असणं, सवय असणं म्हणजे गुलामगिरी आहे, बांधिलकी आहे, स्वातंत्र्य नाही ते. म्हणून हा प्रश्न लक्षात घेतल्याशिवाय मनुष्य धर्माला का मानतो किंवा आपण एखाद्या धर्माचे आहोत असं का म्हणतो, याचं उत्तर समजल्याशिवाय आपल्या पुढे जाता येत नाही. मग आता मनुष्य धर्माला एखादा मानतो, त्याचं व्यावहारिक कारण असं आहे की कुठल्या तरी कुटुंबात तो जन्मास येतो. त्या कुटुंबाचा एखादा धर्म असतो, श्रद्धा, विश्वास, परंपरा असतात. लहान वय कळण्याचं वय नसतं. मेंदूचा विकास होत असतो. हळूहळू शिक्षणातून बऱ्याच गोष्टी समजत असतात. म्हणून त्या लहान वयामध्ये शिकण्याची प्रवृत्ती मोठी असते आणि त्या शिकण्यामध्ये आई वडील, आजूबाजूचा समाज त्यावरती प्रभाव टाकत असतो, त्याला शिकवण देत असतो, ज्याला आपण म्हणतो संस्कार. मग ज्या कुटुंबात मनुष्य जन्मास येतो त्या कुटुंबामध्ये असणाऱ्या मानमान्यता, विचारसरणी, श्रद्धा, विश्वास हे त्या माणसाच्या, त्या मुलाच्या मनावरती बिंबले जातात आणि तो त्याला धरून ठेवतो. म्हणून आईवडिलांची जी जात किंवा धर्म असेल, मूल त्यालाच मानायला लागतं. हे खरं आहे की खोटं आहे? त्यानं तपासलं काही बरोबर आहे म्हणून, चूक आहे, माझ्या कामाचं आहे की नाही? मुलानं ते काही केलेलं नाही, सांगितलं आहे ना, बस त्याला तो धरून ठेवतो. म्हणून मनुष्य एखाद्या धर्माला का मानतो किंवा मी त्या धर्माचं असं का म्हणतो, त्याचं पहिलं उत्तर हे आहे, लहान वयापासून त्याच्यावरती झालेला तो परिणाम आहे, तो संस्कार आहे, तो खरा खोटा त्यानं तपासलेला नाही, बरोबर चूक त्यानं कधी तपासलेला नाही, बस तो त्याला चिकटून राहतो. काही लक्षात आलं? म्हणजे आपल्या बुद्धीचा वापरच करत नाही तो. जो मनुष्य आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीचा वापर करत नाही, त्याला स्वतंत्र म्हणता येईल का? तो परतंत्र आहे. अशा तऱ्हेनं माणसाच्या गुलामगिरीची सुरुवात होते लहानपणापासून. कुठलाही धर्म याबद्दल बरेच शब्द काढत नाही, बोलतच नाही. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असा प्रकार आहे सर्व धर्मांच्या बाबतीमध्ये. उलट तेच आई वडील, तोच समाज, तोच धर्म ज्यामध्ये मनुष्य जन्मास आलेला आहे, त्या माणसावरती काय आहे बिंबवत असतो. हेच खरं आहे, हेच मानायचं, हेच सत्य आहे, यापेक्षा दुसरं नाही, असं म्हणून ते मानण्याची सक्ती त्याच्यावरती केली जाते. हे दडपण आहे, ही जबरदस्ती आहे. म्हणून मनुष्य कुठल्या धर्माला का मानतो, तर त्या समाजाची, त्या कुटुंबाची, त्या लोकांची जबरदस्ती आहे, त्यांचा प्रभाव आहे. काही लक्षात आलं आपल्या? आणि तो का मानतो, त्यासाठी तो प्रभाव का कबूल करतो, तर त्यांच्याबरोबर राहायचं आहे, त्यांच्याबरोबर जगायचं आहे, दररोजचं जीवन त्यांच्याबरोबर जातं आहे. मग ज्यांच्याबरोबर आपल्याला राहायचं, ज्यांच्याबरोबर जगायचं, त्यांना विरोध नको, ते म्हणतील तेच ऐकायचं, असं म्हणून एक प्रकारे मनुष्य कॉम्प्रोमाइज करतो आणि त्या प्रभावाखाली राहतो. कुठलाही मुसलमान म्हणत नाही की मी मुसलमान काय आहे म्हणून. मी निवड केली आहे का, मी तपासून बघितलं आहे का, माझी खात्री पटली आहे का? अजिबात नाही. कुठलाही हिंदू म्हणत नाही मी हिंदू काय म्हणून. कुठलाही ख्रिश्चन म्हणत नाही मी ख्रिश्चन काय म्हणून. तीच गोष्ट बौद्धांची, कुठलाही बौद्ध म्हणत नाही मी बुद्ध काय म्हणून. का, तर ह्या प्रभावाखाली मनुष्य जगतो, म्हणून धर्माचा तो विचार करत नाही. ती दोन महत्त्वाची कारणं आहेत मनुष्य एखाद्या धर्माला का मानतो, एखाद्या धर्माचा का म्हणतो.
याची. पण एवढीच कारणं नाहीत. आणखी त्याच्या मनामध्ये खोल अशी दडलेली काही कारणं आहेत. एक कारण आहे, जी मानसिक कारण आहे, की प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक माणसाला सुखाची ओढ असते. प्रत्येकाला सुख हवं असतं. सुख नको असा एकही प्राणी आपल्याला आढळणार नाही. सुखाची भाषा बोलणारा फक्त मनुष्य प्राणी आहे, कारण त्याची बौद्धिक ताकद मोठी आहे. इतर प्राण्यांना वाचाच नसल्यामुळं बोलता येत नाही, सांगता येत नाही आपल्याला काय पाहिजे, काय आहे, नको, नाही बोलू शकत. मनुष्य प्राण्याचं वाचा असल्यामुळं मनुष्य प्राणी इतर सर्व प्राण्यांच्या पेक्षा वेगळा झालेला आहे. तो अभिव्यक्त करतो, प्रगट करतो, इच्छा आकांक्षा बोलून दाखवतो. त्यामुळे वाचेमुळं मनुष्य इतर सर्व प्राण्यांच्यामध्ये वेगळा ठरलेला आहे. हे जे वेगळेपण आहे माणसाचं, सुख हवा, सुख पाहिजे, बोलून दाखवतो तो. हे सुख कसं मिळतं, केव्हा मिळतं, खरंच मिळतं की नाही याची मात्र कोणाला खात्री नसते. व्यवहारामधलं दररोजचं नित्याचं सुख सर्वांनाच माहीत असतं. भूक लागली, खायला मिळालं, सुख लाभलं. खूप ऊन तापलेलं असेल, छाया मिळाली, थोडंसं थंडावा मिळाला, सुख लाभलं. व्यवहारामधल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुखाच्या साऱ्यांच्याच अनुभवाच्या असतात. परंतु तेवढ्यामुळं मनुष्य संतुष्ट नसतो, खुश नसतो. त्याला कायम सुख हवं असतं. मनात जी इच्छा निर्माण होईल तसं झालं की सुख, आणि मनात इच्छा निर्माण झाली नाही झालं तसं की दुःख. अपेक्षेप्रमाणे घडत गेलं की माणसाला सुख वाटतं, अपेक्षेप्रमाणे नाही घडलं तर माणसाला दुःख वाटतं. आणि ह्या चक्रामध्ये तो फसून विचार करतो की हे कायम का लाभत नाही, कायम का टिकत नाही, मला तर कायमच पाहिजे, कायमचं सुख पाहिजे. ते मिळत नाही. मग ते मिळत नाही म्हणून धर्मांनी काय शिकवलं, ते सुख आणि ते दुःख तुझ्या हातात नाही, ते त्या देवाच्या हातात आहे, तो देतो, तुझ्याजवळ नाही, ते तसं मिळत नाही. मग कायम पाहिजे सुख, त्याला मानावं लागतं, त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो, त्याला खुश करावं लागतं, प्रसन्न करावं लागतं, तर तो देईल, नाही ते देणार नाही. मग अशा तऱ्हेनं माणसाच्या मनामधला लोभ जो आहे, सुख पाहिजे, सुख पाहिजे, त्या लोभाला खतपाणीही मिळतं त्या धर्मांच्यामुळं, की धर्माला मिळून जाईल, आणि मनुष्य त्या लोभापोटी धर्माला मानतो. ही त्याची डीप सायकॉलॉजी आहे, आंतरिक मनामध्ये रुजलेली गोष्ट आहे. वरवरच्या गोष्टी वेगळ्या, त्या वरवरच्या आपण बघितल्या, ही खोलवरची गोष्ट आहे. आणि मग परत देवाला मानून पूजा अर्चा करून सर्व काही करूनही सुख तर नाही मिळत. नेहमीचं जसं चालतं तसंच चालू आहे, कायमचं नाही मिळत. मग त्या धर्मांनी एक युक्ती केली, आता नाही मिळत, मेल्यानंतर स्वर्गाच्या रूपाने मिळतं ते कायमचं. आता मनुष्य काय म्हणतो, ठीक आहे आता नाही तर नाही, नंतरही चालेल, म्हणून मग त्यामध्ये पूर्णपणे अडकून पडतो. लोभ, सुखाचा लोभ माणसाला धर्माशी बांधून ठेवतो, देवाशी बांधून ठेवतो. काही लक्षात आलं आपल्या? पुन्हा दुसरी गोष्ट धर्माने सांगितली, सारं काही देवाच्याच हातात आहे, तुझं जगणंसुद्धा त्याच्याच हातात आहे. त्याला जर मानलं नाही तर तो रागावतो, चिडतो, सजा देतो. आणि सजा कोणती आहे? कायमचं दुःख, ज्याला नरक म्हणतात,
सुटका नाही त्याच्यातून. म्हणून नरकात जायचं नसेल, ते दुःख टाळायचं असेल तर देवाला मानलंच पाहिजे. त्याच्यासाठी जे करायला सांगितलं ते केलंच पाहिजे. म्हणून या भीतीच्यामुळं सुद्धा मनुष्य त्या धर्माला चिकटून राहतो. हे लक्षात आलं आपल्याला. ही मानसिकता त्याची घडलेली असते. त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे मनुष्य एखाद्या धर्माला का मानतो. आणखी एक सायकोलॉजिकल गोष्ट आहे, मानसिक, की सृष्टी कशी चालते, त्यामध्ये नियमितता आहे, त्यामध्ये विशेष घटना घडतात. काही रौद्र आहेत, काही दुःखकारक आहेत, काही सुखकारक आहेत, काही भयानक आहेत. हे सारं तो पाहतो, अनुभवतो, आणि का होतं हे कळत नाही. मग त्या जिज्ञासेपोटी तो विचार करायला लागतो आणि त्या विचारातून मग तर्क लावतो की हे सारं करण्यापाठीमागे कोणीतरी शक्ती असेल, अज्ञात शक्ती असेल. त्या शक्तीच्यामुळे सारी सृष्टी चालते, सारं जग चालतं. मग ती शक्ती कोणती? परत देव. अशा तऱ्हेनं मनुष्य आपल्या कल्पनेतून देव निर्माण करतो आणि त्याची बांधिलकी पत्करतो. हे कोणीतरी करणारं असेल. ही जिज्ञासा आहे, माणसाची जाणण्याची प्रवृत्ती आहे. काय खरं आहे, काय खोटं आहे ते समजण्याची त्याची वृत्ती आहे. इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याचं खरं उत्तर त्याला मिळालेलं नाही. त्यानं फक्त कल्पना केली की कोणीतरी शक्ती असेल आणि मग ती शक्ती धर्म सांगतात देवच आहे, मग तो देवाला मानतो. आता पुन्हा गंमत अशी आहे की धर्म अनेक आहेत, प्रत्येक धर्माचा देवही वेगळा आहे. त्या देवांचा कधी आपापसात ताळमेळ बसलेला आहे का? एकमत कधी झालं आहे का? आणि एका धर्माचा देव हा दुसऱ्या धर्माच्या देवाला मान्य आहे का, माणसाला मान्य आहे का? आहे ना. परत घोटाळाच. माणसामध्ये म्हणतो आपण मतभेद आहेत, देवामध्ये काही कमी आहेत का? आहेत ना मतभेद, एकसारखेपणा नाही. म्हणून मग म्हणण्यासाठी, बौद्धिक समाधानासाठी मनुष्य म्हणतो की ईश्वर एकच आहे. ही स्वतःला त्यानं केली फसगत आहे स्वतःचीच मानण्यासाठी. प्रत्यक्षात तो एक नाही याची त्याला खात्री आहे. म्हणून कुठलाही हिंदू मस्जिदीमध्ये जाऊन प्रार्थना करणार नाही, शक्य आहे का? आणि कुठलाही मुसलमान मंदिरामध्ये जाऊन नमाज पढणार नाही. किती भयंकर गोष्ट आहे पहा. मंदिर म्हणा, मस्जिद म्हणजे नुसती इमारत आहे, बाकी काही नाही. तिथे ठेवलेली मूर्ती एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे, त्यापेक्षा त्याला काही महत्त्व नाही. एखाद्या वस्तूच्या पुढे नमाज पडल्यानं काही फरक पडत नाही. पण नाही, एक तिरस्कार निर्माण होतो, एक द्वेष निर्माण होतो. आणि त्या द्वेषामुळं मनुष्य जे सत्य आहे त्याच्यापासून दूर जातो. म्हणून हे जे अज्ञान आहे, सृष्टी कशी चालते, काय होतं, कोणीतरी असेल, या कल्पनेमध्ये तो अडकून पुन्हा धर्माची बांधिलकी मानतो. हे त्याच्या अंतर्मनात चाललेल्या गोष्टी असतात, त्याची त्याला सुद्धा जाणीव नसते. म्हणून एखाद्या धर्माला मनुष्य मानतो याचं कारण आपल्या लक्षात येतात. लहानपणापासून संस्कार झाले, त्या कल्पना त्याच्या डोक्यात आल्या, त्या कल्पना त्याच्यावरती समाजाच्या दबावानं लादल्या गेल्या, तो त्याच्या विरोधात जात नाही. आणि मग आंतरिकदृष्ट्या हा अनुभव की सुख कायम पाहिजे, मिळत नाही, ते मिळण्याचा हाच मार्ग आहे, मग आता नाही ते मेल्यानंतर कोणा मिळावं, म्हणून तो पूर्णपणे त्याच्याशी बांधला जातो. अशा प्रकारे मनुष्य आपापल्या धर्मामध्ये जखडला जातो आणि दुसरा धर्म त्याला अमान्य होतो. काही लक्षात आलं आपल्या?
हा धर्माचा इतिहास आहे. हा माणसाच्या अज्ञानाचा इतिहास आहे. आणि हा इतिहास आपल्याला फक्त बुद्धाच्या माध्यमातूनच लक्षात येतो. बुद्धानं फार महत्त्वाचे प्रश्न बुद्धांना केले, अतिशय महत्त्वाचे. मुळावरतीच बुद्धानं घाव घातलेला आहे. मनुष्य जगतो कशासाठी? पहिला प्रश्न. आपण जिवंत का आहोत? मरण येत नाही म्हणून जिवंत आहोत? कोणी सांगावं की मरण येत नाही म्हणून जिवंत आहे? आणि मरण जवळ आलं तर आनंद होतो, चल बाबा तुझीच वाट पाहत होतो, बरं झालं भेटलास म्हणून. अजिबात नाही. तिथून पळण्याच्या मागे लागतो, कसं वाचता येईल, कसं याच्यातून जगता येईल म्हणून जे करायचं ते करायला तयार होतो. मरण नको असतं. म्हणून एक गोष्ट सिद्ध आहे की मरण येत नाही, मनुष्य जगतो असं कोणालाही म्हणता येत नाही. हे बरोबर आहे. जगतो कशासाठी मग? आता काही इलाजच नाही जगण्यापासून असं म्हणूनही जगत नाही. ठीक आहे, मरण नको आहे, परंतु आता जगण्याशिवाय दुसरं काय आहे? काही करण्यासारखं नाही, मग आपलं जिवंत राहायचं असं म्हणून जगतो का? तेही जगत नाही. धडपड करतो, प्रयत्न करतो, हे मिळावं, ते मिळावं, ते प्राप्त व्हावं, अशा तऱ्हेनं सतत त्याची धडपड चालली असते. त्यामुळं जगणंही असं सरळ सरळ नसतं बरं. धडपडत जगणं असतं, खटपट करीत जगत असतं. काही ना काही करल्याशिवाय तो जगू शकत नाही. म्हणून जे काही करतो ते तरी मग कशासाठी करतो? परत नेमक्या मूळ पदावरती, सुख मिळावं. कामधंदा करायचा कशासाठी? सुख मिळावं, वेळच्या वेळेस अन्न मिळावं, राहायला निवारा मिळावा, पांघरायला वस्त्र मिळावं, सुरक्षितता लाभावी, मनात जाईल ते करता यावं, म्हणून 4 पैसे मिळावे, संपत्ती मिळावी, म्हणून धडपड करतो. आणि किती मिळवायची? काही मर्यादा आहे का? अजिबात नाही. पुढच्या 7 पिढ्यांसाठी करून ठेवायचं, तर त्याला मर्यादाच नाही. आपल्याला किती संपत्ती मिळावी, किती आपल्या कामी पडते आणि किती कामी पडत नाही याचा कधी कोणी विचार केला आहे? अजिबात केलेला नाही. का तर माणसाला वाटतं याच्यात सुख आहे, माझं पाहिजे, याच्यात सुख आहे, माझं पाहिजे. घरदारामध्ये सुख आहे, मग घर बांधायचं. छोटं असेल नाही चालायचं, आणखी मोठं पाहिजे. मोठं झालं नाही, तेवढं नाही चालायचं, मग डबल बेडरूम पाहिजे, तेवढं नाही चालायचं, एखादा बंगला पाहिजे. म्हणजे घर लाभलं म्हणजे तो सुखी अशातला भाग नाही. मग तत्त्वज्ञानामध्ये धार्मिक गोष्टी सांगतात, माणसाला शेवटी किती जागा लागते? 3.5 फूट. पण ती मेल्यानंतर लागते. जिवंत असताना सारं जग फिरायचं असतं ना. 3.5 फूट कशाला हिशोब करता तुम्ही चुकीचा? म्हणून जेवढं मिळेल तेवढं पाहिजे असतं, ही माणसाची प्रवृत्ती असते. हा जो लोभ आहे, जगण्याची जी इच्छा आहे, म्हणून बुद्धानं प्रश्न उपस्थित केला की मनुष्य जगतो तो सुखासाठी. आणि ते सुख त्याला आत्ता हवं असतं, नंतर नको, या क्षणी पाहिजे. आणि ते त्याला त्या क्षणी मिळत नाही. आणि मिळालेलं कायम टिकत नाही. आली मिळालं, सुख लागली, नष्ट होतं, म्हणून परत मिळवावं लागतं. मिळालं, नष्ट होतं, परत मिळवावं लागतं. हा क्रम सतत चालू असतो. आणि म्हणून मनुष्य असमाधानी असतो, असंतुष्ट असतो. असमाधानी असणं, असंतुष्ट असणं यालाच बुद्धानं म्हटलंय दुःखी असतो.
मग प्रत्येक मनुष्य दुःखी आहे की नाही? आपण कधी हा प्रश्न स्वतःला विचारला आपण दुःखी आहोत की नाही म्हणून? अजिबात विचारत नाही. काय चाललंय ना सरळ ठीक चाललंय. पण दुःख आहे, क्षणाक्षणाला दुःख आहे. आता कुठे जाऊन कॉफी प्यावीशी वाटली पण खिशात पैसे नाहीत. बाकी धडधाकट आहे, सारं काही जिथल्या इथे आहे, पण दुःख आहे ना मनामध्ये. अरे कॉफी नाही पिता आली म्हणून. क्षणाक्षणाला असं जर विचार केला तर इतकं दुःख आपल्याला पाहायला मिळेल की प्रत्येक क्षणी काही ना काही असमाधान आहेच, काही ना काही कमजोरी आहेत, काही ना काही कमी पडतंच आहे, असमाधान वाढतंच आहे, नाराजी वाढतेच आहे. ते आपण तशीच रेटून देतो आणि दुसरीकडे लक्ष होतं, ठीक आहे कॉफी नाही तर कॉफी, ग्लासभर पाणी चालेल म्हणून. अशा प्रकारे माणसाची ती प्रवृत्ती सुखापाठीमुळे पळतो, पण मिळतं नष्ट होतं, मिळतं नष्ट होतं, कायम राहत नाही. ही माणसाची खरी अडचण आहे. बुद्धानं नेमकं त्याच्यावरतीच बोट ठेवलं की माणसाला सुख हवं असतं, कायम हवं असतं, आणि ते मिळवणं हाच माणसाच्या जगण्याचा उद्देश आहे. बाकीच्या धर्मांनी याचा विचार केला नाही. बाकी धर्मी काय विचार केला? देवानं सारं निर्माण केलं त्याला माना, त्याच्या हातात सारं आहे, तो सुखदुःख देतो म्हणून त्याची पूजा अर्चा करा. त्या धर्मात जे सांगितलं त्याप्रमाणे वागा म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल, सर्व सुख मिळेल, नाही तर आता दुःखच भोगावं लागेल. म्हणून जे काही करायचं त्याच्यासाठी करा. कोणासाठी? देवासाठी. म्हणून तिथे माणसाची प्रवृत्ती कशी झाली? मुसलमान माणसानं कोणासाठी जगायचं? अल्लासाठी. उठता बसता अल्ला, बाकी विचारच करायचा नाही. ख्रिश्चन माणसानं कोणासाठी जगायचं? गॉड. हिंदू माणसानं एकच देव नाही, अनेक आहेत, मग जेवढ्यांच्यासाठी जगता येईल तेवढ्यांच्यासाठी जगा, ही परिस्थिती आहे. बौद्ध माणसांनी काय करायचं? बुद्धानं तर म्हटलं बाबा मी काही देव वगैरे फंदातला मनुष्य नाही. म्हणून बौद्ध माणसाची परिस्थिती कशी झाली? अरे न पावणारा देव आहे, काय त्याच्या नादी लागायचं? म्हणून लोक बुद्धाकडे पाहतच नाहीत. बाकीचे देव किमान हे तरी सांगतात ना, स्वर्ग देऊ, हे देऊ, ते देऊ. बुद्ध काहीच देत नाही. म्हणजे काही कामाचं आहे का? काही कामाचं नाही. उगीच त्या बौद्ध कुटुंबात जन्मास आलो आणि हा धर्म चिकटवून घेतला. अशी मोठी विचित्र मानसिकता माणसाची निर्माण होते. बुद्ध पावतच नाही ना, मग बुद्धाकडे बघायचंच नाही. बुद्ध आमच्या दृष्टीने खारीज. हे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. पण खरं म्हणजे बुद्धानंच सत्य जाणलं. माणसाला सुखी व्हायचं ना, एकाच कारणासाठी सिद्धार्थानं घर सोडलं. बाकी कथा काही असोत, की माणसाला जीवात जीव असताना सुख हवं असतं, ते त्याला परिपूर्णपणे मिळत नाही. ते त्याला आत्ताच हवं असतं, पण ते कोणी देत नाही. मग ते मिळण्याचा काही मार्ग आहे का? सृष्टीमध्ये काही अशी व्यवस्था आहे का? त्यासाठी बुद्धानं घरत्याग केला. आणि बुद्धानं ते शोधून काढलं की होय, मनुष्य जीवात जीव असताना सर्व सुखी होऊन जगू शकतो. सर्व दुःख नष्ट करून केवळ सुखामध्ये जगू शकतो, आत्ता इथे या पृथ्वी तलावरती. त्यामुळे साऱ्या मानव जातीला ज्याचं वेद आहे, जे पाहिजे आहे, कायम आत्ता सुखच पाहिजे, नेमका बुद्धाचा धम्म तेच देतो. बाकी कुठलाही धर्म देत नाही. आणि हे एवढं सत्य असूनही धर्माच्या गुलामगिरीमध्ये अडकलेली माणसं याचा विचार करत नाहीत. म्हणून बौद्धिक गुलामगिरी आहे ती. काही लक्ष येतं आपल्या की एकीकडे बुद्ध साऱ्या जगाला सांगतात, प्रत्येक माणसाला रे बाबा सुख आत्ता मिळतं, जीवा जीव असताना. मी मिळवलेलं आहे. ते कसं मिळवलं आहे? ती विद्या, ती कृती, ती पद्धती मी तुला सांगतो, तू तसं कर, तुला मिळेलच याची खात्री देतो. तरी लोक ऐकायला तयार नाहीत.
म्हणून मनाची गुलामगिरी ही सर्वात भयानक गुलामगिरी असते आणि धर्माच्या नावानं सुद्धा मानसिक गुलामगिरी जोपासली जाते. म्हणून जो कोणी देवाला मानतो, जो कोणी तिच्या धर्माला मानतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो, तो मानसिक गुलाम आहे असं समजून चालायचं. तो स्वतंत्र नाही. म्हणून मेजॉरिटी मनुष्यजात हे अशा बौद्धिक गुलामगिरीमध्ये, मानसिक गुलामगिरीमध्ये जगते. माझा धर्म, माझी जात, माझी परंपरा, माझा देव, माझं हे काय काय माझं म्हणत राहील, त्याला हा अंत नाही आणि ते कुठलंच माझं त्याच्या कामी येत नाही. ही अशी मोठी विचित्र स्थिती आहे. म्हणून बाबासाहेबांनी इथे जो चॅप्टर लिहिलेला आहे की निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे, त्याच्या पाठीमागे एवढं दडलेलं आहे, तत्वज्ञान दडलेलं आहे. निब्बाण म्हणजे काय? तर निब्बाण बुद्धाच्या भाषेमध्ये सर्व सुखाची अवस्था. आत्ता जिवंत असताना कायम सुखानंच जगणार, दुःख होणारच नाही, अशा प्रकारची जी काही अवस्था माणसाला प्राप्त होते त्याला म्हटलेलं आहे निब्बाण. आणि ती जिवंतपणीची गोष्ट आहे. नाहीतर आमचे बौद्ध म्हणतात घरात कोणी मरण पावले, अमुक अमुक निर्वाण पावले. अरे काय भलतंच बोलायला लागलं बाबा. कारण बाकीच्या धर्मात आहे ना, स्वर्गाला गेला, स्वर्गवास झाला म्हणे. मग तसंच आपणही केलं. बौद्ध धर्मात काही स्वर्ग नाही ना, मग निर्वाण, मग निर्वाण पद असतं. अशा अतिशय चुकीच्या गोष्टी होतात. पण निर्माण जिवंतपणाची अवस्था आहे. आणि जेव्हा तो मरतो शरीरानं, जिवंतपणे सुखाने जगणारा मनुष्य जेव्हा शरीरानं मरतो तेव्हा त्याला परिनिर्वाण म्हणतात. मृत्यू, पण साधासुद्धा मृत्यू नाही, सर्व सुखाच्या अवस्थेमध्ये झालेला मृत्यू असतो तो, म्हणून ते परिनिर्वाण. आपण या कशाचा विचार करत नाही. आपण बाबासाहेबांना म्हणतो परिनिर्वाण असतं, घोटाळाच आहे ना. बाबासाहेबांनी कधी सांगितलं की मी सर्व सुखाची अवस्था प्राप्त केली म्हणून? मला निर्वाण प्राप्त झालं सांगितलं कधी त्यांनी? ज्याचा निर्वाण प्राप्त झालेला आहे, सर्व सुखाची अवस्था ज्यानं प्राप्त केलं आहे, तो शरीराने जेव्हा मरतो तेव्हा परिनिर्वाण. मग आपण बाबासाहेबांना म्हणतो परिनिर्वाण पदस्थ आहे ना घोटाळा. हे एवढं अज्ञान आजही बौद्ध समाजामध्ये आहे, आजही. का तर विचारच करायचा नाही. म्हणून मी सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की मी बौद्ध का आहे, असा किती लोक विचार करतात सांगा मला. कोणीही विचार करत नाही. का? तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची मानसिक गुलामगिरी ही त्याच्यावरती लादलेली आहे आणि तो त्यामध्ये अडकलेला आहे. म्हणायला समजायला समजतो मी स्वतंत्र आहे, पण तो स्वतंत्र नाही, तो गुलामगिरीमध्ये आहे. मग तर बौद्ध आहे तर आहे. बुद्धांना आदर्श काय सांगितला? सर्व सुखी होण्याचा. आता जिवंतपणे मी सर्व सुखी होऊ शकतो. किती माणसांना असं वाटतं बौद्धांना की जर हे बुद्धांना सांगितले की आत्ताच मी सुखी होऊ शकतो तर मी ते केलं पाहिजे. किती लोक करण्यासाठी तयार आहेत? कोण तयार आहे? बौद्ध म्हणणारी माणसं सुद्धा सुख मिळवण्यासाठी जे करायचं, आत्ता इथे जे पाहिजे प्रत्येक माणसाला, ते सुख मिळवण्यासाठी जे करायचं तेही करायला तयार नाहीत. त्यांच्या बौद्ध बनण्याला काही अर्थ आहे? नाही. लहान वयापासून बौद्ध कुटुंबात जन्मले म्हणून बौद्ध धर्म त्यांना चिकटला किंवा लोकांनी त्यांना चिकटवला आणि बस तो तेवढ्याच पुरता बौद्ध म्हणायला लागला. बुद्ध धर्माशी त्याचं काडीचंही घेणं देणं नाही. अशीच बौद्धांची स्थिती असल्यामुळं त्या समाजामध्ये सुधारणा होत नाही, प्रगती होत नाही.
विकास होत नाही. नाना प्रकारचं जे कल्याणकारक आहे, जे घडू शकतं बुद्ध धर्माच्या माध्यमातून, ते काहीही घडताना आपल्याला दिसत नाही. म्हणून बुद्ध धर्म हाही अनेकांच्या दृष्टीने नुसतं एक लेबल झालेला आहे. इतर धर्माची जशी परिस्थिती तशीच बौद्ध धर्माची परिस्थिती झालेली आहे. निब्बाण प्राप्त करणं धम्म आहे. हा चॅप्टर बाबासाहेबांनी फार चांगल्या पद्धतीने लिहिलेला आहे. त्या अगोदर त्यांनी इतर ठिकाणी एक दुसरा प्रश्न उपस्थित केलेला आहे. या ग्रंथाचं लिखाण करताना त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची काय चमक दाखवलेली आहे, त्यातलं एक एक प्रकरण वाचताना लक्षात येते. परंतु लोक तेही वाचण्याचा प्रयत्न करत नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. एके ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय ते पहा. धम्माचे प्रयोजन काय, हाच प्रश्न दुसऱ्या भाषेमध्ये आपला विचारता येतो. धर्माचा हेतू काय, जे कुठले धर्म असतील त्या धर्मांचा हेतू काय आहे, कशासाठी धर्म निर्माण झाले. जेवढे जगामध्ये धर्म आहेत देवाला मानणारे, कशासाठी निर्माण झाले. माणसाच्या सुखासाठी नाही म्हणतायत. माणसाच्या सुखासाठी धर्म निर्माण झाले नाहीत. जर माणसाच्या सुखासाठी निर्माण झाले असते तर त्या माणसाला त्यांनी काल्पनिक देवाच्या पूजा अर्चेमध्ये अडकवून ठेवलं नसतं. त्याच्या पदात सुख कसं मिळेल तेच सांगितलं असतं. कुठलाही धर्म माणसाला या जीवनात सुख मिळतं असं सांगत नाही. पळवाट कशी काढली आहे धर्मांनी, नाही या जन्मामध्ये माणसाला सुख नाही मिळणार, धर्मही देणार नाही. का तर त्याचं मागच्या जन्माचं पाप आहे. मागच्या जन्माचं याला पत्ता नाही कशाचा, आणि त्या पापाची फेड आता करावी लागते, ते सारं भोगावं लागतं. म्हणून प्रत्येक माणसाला या जीवनामध्ये दुःख भोगावंच लागतं. पळवाट नाही, सुटका नाही, का तर मागच्या जन्माचं आहे. आता ते मागच्या जन्माचं आहे दुःख. म्हणूया की रोग झाला आहे माणसाला मागच्या जन्माच्या ह्याच्यामुळं, कारण मागचं असेल, रोग आता झाला आणि या रोगावरती उपचार करण्यासाठी तो देवरूपी ही डॉक्टरकडे गेला. आणि तो डॉक्टर म्हणायला लागला की नाही याच्यावरती काही इलाज नाही, तुला दुःखच भोगावं लागेल. तर त्या डॉक्टरचा काही फायदा आहे का, काही उपयोग आहे का, काही उपयोग नाही. तरी माणसं त्याच्यामध्ये अडकलेली आहेत. बुद्धाची भूमिका वेगळी आहे. बुद्धाकडे मनुष्य गेला की मी दुःख आहे, बुद्ध म्हणतात तू दुःखातून मुक्त होऊ शकतो आता, ही ट्रीटमेंट घे, असं करून पहा. म्हणजे पहा, एकीकडे बुद्ध माणसाला सुखाची गॅरंटी देतात आत्ता इथे, कुठलाही धर्म ती देत नाही. आणि तरीसुद्धा माणसाची अक्कल मारली गेलेली आहे, तो बौद्धिक गुलाम आहे, तो हे बघायला सुद्धा तयार नाही, शिकायला सुद्धा तयार नाही. काही लक्ष येतं आपल्या. बुद्ध जन्माला कुठे, हे आपल्या देशात म्हणजे भारतात. भारत महान आहे जगात असं म्हटलं जातात. कोणाच्यामुळं, केवळ बुद्धाच्यामुळं. भारत जगात महान मानला जातो केवळ बुद्धाच्यामुळं. एवढं ऐतिहासिक सत्य असूनही या भारतातल्या माणसाला बुद्ध दिसतच नाही. दिसला तरी तो त्याला आवडत नाही, त्याच्यापासूनच दूरच. आणि कुणी बुद्धाच्या मार्गाने गेला तर त्याला त्रास द्यायला मोकळा. हा जातीयवाद चालू आहे ना. हे एवढं पागलपण या देशामध्ये चालू आहे, एवढं अज्ञान या देशामध्ये आहे, एवढी बौद्धिक गुलामगिरी या देशामध्ये आहे.
त्यामुळे ह्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांचीच भूमिका योग्य होती. माणसाला विचार करायला शिकवा, त्याच्या बुद्धीचा वापर करायला शिकवा. उगीच लहानपणापासून चिकटलंय ते खरं म्हणून त्याला चिकटून राहू नका. ते तपासा, चुकीचं असेल टाकून द्या. नवीन नवीन जाणण्याचा प्रयत्न करा, नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाचं मुख्य मर्म हे आहे. पण आपल्याला उलटं पाहायला मिळतं की असं भौतिक शिक्षण घेऊन सुद्धा मनुष्य त्या धर्माला चिकटलेला तो चिकटलेलाच. इतका विचित्र प्रकार आहे. म्हणून बौद्धिक गुलामगिरी, ज्याला बुद्धाच्या भाषेमध्ये म्हटलं आहे अज्ञान, ही महाभयंकर गोष्ट आहे. आणि अज्ञानातून मुक्त होण्यासाठी धर्म कामाचा नाही, कुठलाच धर्म कामाचा नाही. कामाचा आहे फक्त धम्मच. कारण धम्म या प्रश्नाचं उत्तर देतो. धम्माचा हेतू काय, कशासाठी धर्म आहे, बाबासाहेबांनी ते प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे. पहिलं उत्तर दिलेलं आहे की इहलोकी निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय, इहलोकी आत्ता जीव असताना सर्व सुखी होणं हा बुद्धाच्या धम्माचा उद्देश आहे. बाकी जगातल्या कुठल्याही धर्माचा उद्देश नाही. आणि तरीसुद्धा लोक आपलं हित कशात आहे, आपला फायदा कशात आहे, आपला लाभ कशात आहे समजत नाहीत, विचार करत नाही. आहे ना मोठी चिंतेची गोष्ट, विचित्र गोष्ट. वास्तव आता सुख मिळते तर माणसाची तिकडे रीग लागली पाहिजे. परंतु जुन्या संस्कारामध्ये अडकल्यामुळं, बौद्धिकदृष्ट्या गुलाम झाल्यामुळं मनुष्य नीट विचारच करू शकत नाही. ही आजच्या भारतीयांची नाही, साऱ्या जगाची कहाणी आहे. त्यातूनही युरोपमधलं बरं आहे. युरोपियन लोकांनीही धर्माचं हे वर्चस्व झुगारून दिलेलं आहे. विशेषतः वैज्ञानाचा जेव्हा विकास झाला, वैज्ञानिक विकास झाला, सायंटिफिक डेव्हलपमेंट झाली, त्याचा परिणाम असा झाला आहे जगावरती, माझी पाश्चिमात्य देशामध्ये, की तिथली माणसं जन्मानं धर्म चिकटवून घेत नाहीत. ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेला मुलगीसुद्धा ख्रिश्चन म्हणत नाही स्वतःला. इंग्लंडमध्ये कायदा आहे की शाळेमध्ये सुद्धा कुठल्याही मुलाचा धर्म लिहायचा नाही. धर्माचा कॉलम नाहीच तिथे. आईबापांचा धर्म कोणताही असो, तो धर्म ते मुलांना चिकटवत नाहीत. तर तिथे प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळेपर्यंत निर्णय धर्माचा अभ्यास शिकवला जातो. आणि त्या मुलांना मुलींना प्रेरणा काय दिली जाते की याच्यातलं जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या. परिणाम असा होतो त्याचा की हे बाकीचे धर्म मागे पडतात आणि बुद्ध धर्माकडे लोकांची पसंती वाढत जाते. म्हणून आज युरोपियन राष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे. जेव्हा मी स्वतः इंग्लंडला राहिला तेव्हा ते बघितलेलं आहे मी प्रत्यक्ष, की स्वतः बुद्ध धर्माचा स्वीकार न करता फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक बौद्ध जीवन जगतात. आपल्या आईवडिलांचा धर्म ते मानत नाहीत. नेमकं त्याच्या उलटं भारतामध्ये होतं आहे. नेमकं त्याचं उलटं इस्लामिक जगामध्ये होतं आहे. मानण्याची सक्ती आहे, नाही मानलं तर मारून टाकतात. इतकं भयानक आहे ते. तर तिथे मी त्यांचा सिलेबससुद्धा बघितला, निर्णय धर्माची शिकवण देणारे. आज युरोप खंडामध्ये प्रत्यक्षात धर्मांतर न केलेले परंतु बुद्ध धर्माला मानणारे मेजॉरिटी लोक आहेत. मेजॉरिटी. म्हणून असं म्हणतात काही लोक की जगामध्ये आज नंबर 1चा धर्म कोणता असेल तर तो बुद्धाचा धर्म आहे.
मला कधी कधी वाटतं की चला आपले लोक युरोपियन पद्धतीचं शिक्षण घेतात, आता इथे बाबासाहेबांनी धम्म दिला तो त्यांना नाही पसंत पडला तर कदाचित ते इंग्लंड अमेरिकेमध्ये जातील, तिथे धम्म शिकतील आणि बौद्ध बनतील. मग इंग्लंड अमेरिका व्हायना, होतील ना एकदाचे, होऊ दे. पण त्यांनी ते पाश्चिमात्य शिक्षण तरी नीट घेतलं पाहिजे. म्हणून शिक्षणाचं महत्त्व या दृष्टीनं आहे. तर बाबासाहेबांनी दुसरा प्रश्न इथे उपस्थित केला की बुद्धाच्या धम्माचा हेतू काय? इहलोकी जीवाजीव असताना सुखी होणं. त्या सुखी होण्याला म्हटलंय निब्बाण प्राप्त करणं. आणि दुसरा हेतू सांगितलेला आहे, तोही फार महत्त्वाचा आहे, जो कुठल्याही धर्मानं सांगितलेला नाही. त्यांनी म्हटलं आहे जग हे धम्मराज्य बनवणे हा धम्माचा उद्देश आहे. जग धम्मराज्य झालं पाहिजे हा धम्माचा उद्देश आहे. धम्मराज्य म्हणजे काय? धम्मराज्य म्हणजे प्रत्येक माणसाला आता जीवाजीव असताना सर्व सुख मिळेल अशा प्रकारची समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्या सुख मिळवण्याच्या मार्गात कुठलाच अडसर नको, म्हणून माणसाला न्याय मिळाला पाहिजे. हे सुख मिळवण्यासाठी धडपड करायचं त्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे, ते तुम्ही नाकारू शकत नाही. त्याच्याशी सर्वांनी समतेने व्यवहार केला पाहिजे. उच्च नीच कमी जास्त हे अजिबात असता कामा नये. एकसारखा व्यवहार केला पाहिजे, एकसारखी संधी मिळाली पाहिजे, एकसारखं प्रोत्साहन मिळालं पाहिजे, एकसारखा सहाय्य मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये मतभेद होता कामा नये, पक्षपात होता कामा नये, कमी जास्त होता कामा नये, म्हणजे भ्रष्टाचार होता कामा नये. आणि सर्वांच्या मध्ये आपुलकी असली पाहिजे, ज्याला बंधुत्व म्हटलेलं आहे. प्रत्येक माणसानं दुसऱ्या माणसाशी बंधुत्वानं वागलं पाहिजे, आपुलकीनं वागलं पाहिजे. अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करणं, त्याला बाबासाहेबांनी म्हटलंय धम्मराज्य स्थापन करणं. आणि असं धम्मराज्य भारतामध्ये सम्राट अशोकानं स्थापन केलेलं होतं. म्हणजे तो इतिहास आहे, थाप नाही, कल्पना नाही, प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे याच भारतामध्ये की एकेकाळी धम्मराज्य इथे राहिलेलं होतं. आणि अशोकाची भूमिका काय होती? धम्माच्या पद्धतीनं लोकांचं रक्षण करणं, धम्माच्या पद्धतीनं कायदे करणं, धम्माच्या पद्धतीनं लोकांना सुख जास्तीत जास्त कसं मिळेल तसा प्रयत्न करणं, याला धम्मराज्य म्हटलेलं आहे. आणि बाबासाहेबांना या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून धम्मराज्य स्थापन करायचं होतं. ती स्पष्ट भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे. लोक नाही समजून घेत. इतके नादान लोक आहेत, इतके अडाणी लोक आहेत, इतके अज्ञानी आहेत, तथाकथित बाबासाहेबांचे अनुयायी सुद्धा बौद्ध बनायला मागत नाही, आपापल्या जातीला चिकटून आहेत. इकडे बाबासाहेब की जय, तिकडे बुद्धर्म मुर्दाबाद, असा प्रकार. मला फार दुःख होतं ही गोष्ट बघून की बाबासाहेबांना मानणारा मनुष्य किती अज्ञानामध्ये फसलेला आहे. अरे बाबासाहेबांनी सांगितलं सर्व सुखाच्या मार्गाने जा, बुद्ध धर्म सर्व सुखाच्या मार्गाने नेतो. त्या सर्व सुखाच्या मार्गाची स्वीकृती करण्याच्या ऐवजी, तो हो स्वीकारण्याच्या ऐवजी मनुष्य आहे त्याला चिकटून बसला. माझी जात, माझा धर्म, मी त्यातला नेता, मी त्यातला अमुक, काही लक्ष येतं आपल्याला. म्हणून जो बौद्ध नाही या अर्थानं तो आंबेडकरवादी नाही, असं माझं मत आहे. सर्व लोक ढोंगी आहेत आणि आपण ढोंगी आहोत हे त्यांना कळत नाही, हे त्यांचं अज्ञान आहे. इहलोकी सुखी व्हायचंय स्वतः, आणि इहलोकी अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करायची की जी माणसाच्या सुखाला कारणीभूत होईल. हे धम्माचे दोन उद्देश आहेत. आणि त्याचा पाया आहे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, ज्यामधून न्याय साकार होऊ शकतो. न्याय मिळणं हे फार महत्त्वाचं आहे.
न्याय असेल तर शांती राहते, शांती असेल तर माणसाला आपल्या प्रयत्नानं वाटेल ते मिळवता येतं, त्याची प्रगती होते, विकास होतो. शांती नसेल तर विकास होत नाही, शांती नसेल तर कुठलं चांगलं काम होत नाही, शांती नसेल तर जगणं मुश्किल होऊन बसतं. चांगल्याची काय अपेक्षा करता? म्हणून जग हे धम्मराज्य बनवायचं आहे आणि स्वतः निब्बाण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे दोन महत्त्वाचे उद्देश ज्या आंबेडकरी माणसाला मान्य नसतील तो खरा आंबेडकरवादी नाही असं म्हटलं पाहिजे. बोगस आहे, खोटा आहे, चुकीचा आहे, तो भ्रमात अडकलेला आहे आणि त्या अज्ञानाची त्यालाच जाणीव नाही, इतकी वाईट गोष्ट आहे. काही लक्षात येतं? वास्तविक बाबासाहेबांची अशी भूमिका होती की मी बुद्धाचा धम्म घेतो, हे दोन आदर्श लोकांच्या पुढे मांडतो, सारा दलित समाज झुंबड उठवेल आणि बौद्ध बनून जाईल म्हणून. आज सांभारांना वाटत नाही, मांगांना वाटत नाही, भंग्यांना वाटत नाही, बाकीच्यांना वाटत नाही बौद्ध बनावं, आणि महारांनाही वाटत नाही मेजॉरिटी बौद्ध बनावं म्हणून. काय अधिकार आहे लोकांना जय भीम म्हणण्याचं आणि बाबासाहेबांचं नाव घेण्याचा? समजतं आपलं? हा प्रश्न नाही विचारता येत आपल्याला. का विचारता येत नाही? ते अज्ञानीच आहेत ना मुळामध्ये, त्यांना कळतच नाही काही, म्हणून हाही प्रश्न विचारण्याची सोय राहिलेली नाही. मग एकच मार्ग आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा, त्यांच्या आदर्शाचा योग्य प्रकारे प्रचार प्रसार करणं. म्हणून हा जो मुद्दा आहे, आपण ज्या मुद्द्यावरती येऊन पोचलेलो आहेत की निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे, हा इतका महत्त्वाचा, हा या साऱ्या ग्रंथाचा मुख्य भाग आहे, सेंट्रल पॉईंट आहे, तो कोर ऑफ हिज टीचिंग आहे. त्या दृष्टीनं पण ही जी काही माहिती लक्षात घेतली ती फार महत्त्वाची आहे. आणि आता पण प्रत्यक्षात बाबासाहेबांना बुद्धानं जे काही निब्बाण सांगितलं तो अर्थ कसा कळला आणि आधुनिक समाजाला तो त्यांनी कसा समजावून सांगितलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु ते पाहण्यासाठी आता आपल्याजवळ वेळ नाही. आज आपण इथेच थांबणार आहोत, परंतु हो 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आज जर खरंच आपण प्रामाणिक असो आणि आपल्याला सुखी होण्याचीही काही ना काही चाड असेल या जीवनामध्ये, तर आपण बौद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ स्वतः बौद्ध बनून चालत नाही, तर आसपासचं सर्व वातावरण, ती समाजव्यवस्था बदलली पाहिजे, जी तशा तऱ्हेनं सुखी होण्यास, प्रत्येक माणसाला सुखी होण्यास अनुकूल असेल. आणि ती अनुकूल समाजव्यवस्था स्वातंत्र्य, समता, बंधुत्वानं निर्माण झालेली असेल. म्हणून बौद्ध म्हणणाऱ्या माणसांना आपल्या समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. बौद्ध समाजाची हकीकत तशी असली पाहिजे की हा असा बौद्ध समाज आहे, यांच्यामध्ये स्वातंत्र्य आहे. हा बौद्ध समाज आहे जिथे समता आहे. हा बौद्ध समाज आहे जिथे बंधुत्व आहे. त्यांच्या ऐक्याकडे पहा, त्यांच्या सहकार्याकडे पहा, एकमेकासाठी किती धडपडतात त्याकडे पहा, किती स्वच्छ राहतात, चारित्र्य म्हणतात त्याकडे पहा, असं लोकांना वाटलं पाहिजे. अशा प्रकारचा बौद्ध समाज निर्माण करणं हे महत्त्वाचं काम आहे. हे बाबासाहेबांचं अस्सल काम आहे. त्या ध्येयानं प्रयत्न करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला म्हणतात आंबेडकरी चळवळ, आंबेडकराईट मूव्हमेंट. या शब्दांचेही अर्थ न करणारे मेजॉरिटी आपल्या देशामध्ये आहेत, मेजॉरिटी. म्हणून प्रशिक्षणाची फार गरज आहे. आपल्या हितासाठी, सुखासाठी ते केलं पाहिजे आणि त्याचे फार जबरदस्त रिझल्ट येतात, हेही मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. तर इथे आपण ह्या प्रास्ताविकेची अशा तऱ्हेनं माहिती घेऊन प्रत्यक्ष या निब्बाण कल्पनेचा अभ्यास पुढच्या सत्रापर्यंत पुढे ढकलणार आहोत. तर पुढच्या वेळेस आपण लक्षात घेऊ निब्बाण म्हणजे काय. ठीक आहे? तर तो आपण इथेच थांबूया. जय भीम.